आपल्या स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तारापूर एमआयडीसीमध्ये पर्यावरण रक्षणासंदर्भात आमदार विलास तरेंचे कडक आदेश। स्थानिक पत्रकारांच्या अनुपस्थितीवर चर्चा। बोईसर तारापूर औद्योगिक परिसरात वाढत्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने मिळत असलेल्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार विलास तरे यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक जबाबदारीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। मात्र या महत्त्वाच्या बैठकीला प्रदूषण क्षेत्रातील अभ्यासू स्थानिक पत्रकारांना निमंत्रित न केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे। आमदार तरेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक। टीमा कॉन्फरन्स हॉल येथे आमदार तरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB, कारखाने निरीक्षक, अग्निशमन विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघरचे उपजिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते। असे असले तरी प्रदूषणाबद्दल सखोल माहिती असलेल्या स्थानिक पत्रकारांना या बैठकीत न बोलावणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे। MIDCमधील गंभीर समस्यांवर आमदारांचे लक्षवेध। आमदार तरे यांनी MIDCमधील अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले। त्यांनी नमूद केले की अनेक कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट गटारांमध्ये किंवा नद्यांमध्ये सोडत आहेत। धुराड्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे। केमिकलयुक्त पाणी टँकरमधून भरून थेट बोरवेलमध्ये सोडले जात असल्याने भूगर्भजल आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णतः दूषित होत आहेत। परवाने वाटप करताना गैरव्यवहार आणि अपारदर्शक प्रक्रिया दिसून येते। काही कंपन्यांमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांना डोळ्यांचे, त्वचेचे आणि श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत। अनेक कंपन्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाहीत आणि कामगारांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात नाही। MIDC परिसरातून युरिया व इतर अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत आहे। तातडीने कारवाईचे आदेश, पण अंमलबजावणीचे काय? या सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत आमदार तरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले। तसेच दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट सूचनाही त्यांनी दिली। मात्र या आदेशांवर खरोखरच अंमलबजावणी होणार का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। बैठकीस अशोक वडे, झाकीर सठी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बैठक स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून या भागातील पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य याबाबत प्रभावी पाऊले उचलली जातील का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। पाहत रहा आपला स्टार न्यूज। आपल्या गावातील, पाड्यांतील आणि परिसरातील बातम्यांसाठी तसेच जाहिरातींसाठी स्टार न्यूजचे संपादक संपर्क साधा। त्यांचा मोबाईल नंबर 9890232401 आहे।